श्वेते वृषे समारूढा श्वेतांबरधरा शुचिहा महागौरी शुभम दान महादेव प्रमोददा। देवी भगवतीचे 8वे रूप देवी महागौरी म्हणून ओळखले जाते. नवरात्रीचा 8वा दिवस ज्याला महाअष्टमी देखील म्हणतात, हा देवी महागौरीची पूजा करण्याचा विशेष दिवस आहे. या दिवशी पूर्ण विधींनी देवी महागौरीचे ध्यान आणि पूजा केल्याने भक्तांचे कल्याण होते आणि तिच्या कृपेने अशक्य कामे देखील शक्य होतात. देवी महागौरीचे रूप अत्यंत गोरे आणि दिव्य आहे. तिचा गोरा रंग शंख, चंद्र आणि कंदपुष्पासारखा मानला जातो. देवी महागौरीचे वाहन वृषभ आहे. तिला 4 हात आहेत. तिच्या एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात डमरू, तिसरा हात अभय मुद्रेत आणि चौथा वरद मुद्रेत आहे. या स्वरूपात देवी महागौरी अत्यंत शांत दिसते. तिने पूर्णपणे पांढरी वस्त्रे आणि दागिने घातलेली आहेत, म्हणून तिला श्वेतांबरधारा असेही म्हणतात. पुराणांमध्ये वर्णन केले आहे की लहानपणापासूनच पार्वतीने गुप्तपणे भगवान शिवाला आपला पती मानले होते. भगवान शिवाशी लग्न करण्यासाठी तिने अनेक वर्षे कठोर उपवास आणि तपश्चर्या केली, ज्यामुळे तिचे संपूर्ण शरीर काळे झाले. त्यानंतर एक वेळ अशी आली जेव्हा भगवान शिवाने तिच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. अशा प्रकारे देवी पार्वतीने तिच्या इच्छित पतीला प्राप्त करण्यासाठी केलेली तपश्चर्या पूर्ण झाली. त्यानंतर भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर देवीचा रंग अत्यंत गोरा आणि तेजस्वी झाला. तिची तेजस्वी आभा शंख आणि चंद्रासारखी पांढरी होती. म्हणूनच तिच्या अत्यंत गोऱ्या रंगामुळे तिला देवी महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले. महागौरी ही छायाग्रह राहूची अधिपती आहे. म्हणून राहूच्या नकारात्मक प्रभावांनी ग्रस्त असलेल्या भक्तांनी देवीच्या या रूपाची पूजा करावी. महाअष्टमीला अनेक घरांमध्ये कन्यापूजन केले जाते. मुलींना दुर्गेचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. देवी महागौरीचे ध्यान केल्याने भक्तांमध्ये सद्गुणी विचार वाढतात आणि त्यांच्या चंचल मनांमध्ये एकाग्रता येते. मातेच्या कृपेने जीवन समृद्ध बनते. अशी देवी महागौरी पूजनीय आहे.